मी पोपटावानी बोलतोय, मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, त्याचं काय सांगता येतं का? काय घडल सांगता येत नाही. फाशी घेणं, लाईटीला चिटकणं हे ज्याच्या त्याच्या कर्माची फळं आहेत, ही गाथ्यात नाही. आपल्याला माहिती ना आपण चोरून लाईट घेले, मग खोक्यात बोट घालायची गरज काय? औषध प्यायची काय गरज? फाशी घ्यायची काय गरज? आता हे ऍक्सिडेंट जे हायवेला होतात जोरात, हे मोठ्या गाड्यांपेक्षा प्रमाण कोणाचं जास्त आहे? बारक्या गाड्यांचं, मोटरसायकलचं. आणि मरणाऱ्यांचं प्रमाण म्हाताऱ्यांचं कमी आहे, तरुण पोरांचं का जास्त आहे? त्याला दोन कारण आहेत. गाडीला स्पीड कमी नाही आणि चालवणारा नील नाही. 100च्या खाली गाडी चालवायची नाही, 2-4 जण बोकांडी घ्यायचे, स्पीड मध्ये गाड्या चालवायच्या, स्पीड ब्रेकर पाहायचा नाही, कॉमेंट्स करायच्या, मागच्यानी आरडायचं, पुढच्यानी गुदगुल्या करायच्या, धडाकले. याला काय सोमवार आणि एकादश लागते काय? आणि असं मरण जास्त आहे. आणि मग याने पोलीस स्टेशनला सांगायचं आम्ही हळूहळू होतो बुवा, तेच आमच्या वाली, त्याचाच टर्न हुकला. पोलीस खातं एवढं येड आहे का? त्यांना कळतं का ही माझाटील मंडळी होती, यांचा भरोसा नाही. आणि हे ऍक्सिडेंट मध्ये अशी मरणारच पोरं. ज्या हरामीला घरातून धाक नाही ते मरणारच. त्याचं काही खेद करायचं काही कारण नाही. त्याला फुकटच मिळालंय सगळं. त्याला नाही एअर खांदायची, नाही मोटर बसवायची, नाही पाईपलाईन करायची, सगळी झकमारी करून ठेवली तुम्ही आणि म्या. आपण एअर खंदून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, घर बांधून ठेवले, सायपन करून ठेवली. त्या हरामीला 70ची पल्सर दिली फिरायला, 10चा त्याला मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट, वरून 100 रुपये त्याला पेट्रोल आपण द्यायची, हिनं 100 द्यायची. ही तर लय धार्मिक. हा, हिनं उलट पोराला म्हणायचं हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? बाप. त्याला मी 9वी पासून पाहते, कवडीचा त्याच्यात बदल झाला नाही, तो जसाच्या तसा. मग आता त्या पोराला 200 मिळाले होते का हरिपाठ करीन का काकडा करीन? मग हेच 90-बिंटे हाणणार, माझाटल्यावानी चालणार, उताटेलपणा करणार, म्हाताऱ्यांच्या माप काढणार, पुरीला पाहिलं बोकडाचा आवाज काढणार, माळकऱ्याला पाहिलं कुत्र्यासारखं बोकणार, हे करणारच ते. आणि मग ते वाढदिवस साजरे करणार. वाढदिवस घरी नाही करते, यांना बाप नाही ना, हिवाड्याला सापडे लावला ती. मग या हायवेला वाढदिवस करणार, केक ठेवणार मध्ये रस्त्यात डांबरीवर, हॅपी बर्थडे टू यू. आणि मग 90 पिऊन एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, ए दत्त्या, ए भिक्या, ए वामण्या, ए किसन्या, तू जायचं का मी? आणि हे असेच जाणार, यांना कोणी घालवायची गरज. बायका मिळानं 35-35चे झालेत, 15च राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले हे तसेच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवर देव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहिला आलता. हो, आता हे श्रीमंतीच्या भपक्याचे दिवस गेले. पूर्वी लोक म्हणायचे त्यांना 3 GCP आहे, 2 धाबे, पोरगी देऊन टाका. आता लोक म्हणतात GCP लाव आग, ते पोर पियत काय देतो पोरगी. आता ते भपक्याचे 1 साइड मांग पाडायचे ते दिवस गेले. आता कष्ट करणाऱ्यालाच लोक मुलगी देतात. हो, आता ते दिवस गेले. एक खरं सांगू तुम्हाला, शेतकऱ्याला पोरगी दिल्यानं काही फरक पडत नाही. फक्त तो जर निर्व्यसनी असेल आणि निसर्गानं जर त्याला साथ दिली तर 2 एकरवर तो बंगला बांधून गाडी घेऊ शकतो. पण आमच्या डोक्यात किडा घुसला, पोरगी शेतकऱ्याला द्यायचीच नाही, सरीसवाल्याला द्यायची. आता तो भपका गेला, ते दिवस गेले. आता 80% लग्न पुरी जमित्यात. त्यांची जरा मोबाईल उचका, त्यांच्या आया बचत गट काढी, 3 सासरा उपाशी मारी ती.
जरा आता घरी गेलो एक 10 मिनिटं महिला मंडळ सोफा सेटवर बसा आणि फॅन लावावरून मी काय बोलणार आहे तुम्हाला मुंगे येतील. जरा पुरीला जवळ घ्या ए आणि तिच्या बस खाले ए आणि तिच्या वर्गातल्या वया उचका. एकदा वयांची शेवटचे पानं वाचा आपल्या पुरींची. काय भयानक ग्रहपाठ आहेत पा. मोबाईल मधले मेसेज वाचा फाशी घेशील तू. मोबाईल मधला बॅलन्स उचका बॅलन्स 100 दिल ते आपण तिला 500 आले त्याच्यात. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे पा. पोरगी पडून गेले आई म्हणती मला अंदाज आलता बरं का. तू काही कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. भामट्याचं सोंग घ्यायचं नाही. कोणत्या कीर्तनात बसलेल्या बाईला माझी पोरगी प्रेमात पडली आहे माहित नाही तिला म्हणा बॉटवर कर. माहित नाही का तुला आपली पोरगी अर्धा तास मोबाईलवर बोलती. आरशात 2-3 वेळा पाहती. कारण नसताना भांग पाडी ती. मग तुझ्या पुरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का. हो याला शिस्त जावली नाही तर एक दिवस वाटलं होणार आहे. काय तुम्हाला इंदुरकरला नाव ठेवायचं ते ठेवा पण ते खरंच आहे. 16चा पोरगा बलात्कार करतो 17चा पोरगा खून करतो 18चा पोरगा दरोडा टाकतो म्हणजे काय. आता हे 10वी 12वीचे चांगले लाईट बंद करून हल्ली तो 8वीला तुम्ही एकदा तर काय वळवळ करते. आजपासून नियम करा बरं. रात्री 9 नंतर बाहेर गेलेल्या पोरांना आपल्या घरात यायचं नाही. जाग्यावर येतील 3 दिवसात. पोरे म्हणला घरातून निघून जाईन त्याचे फक्त कपडे पिशवीत घाला. पण मी करीन प्रयत्न परत. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल ही दुरी तू गुतो मी वडीतो इकडे ये. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल कोणताही पिऊ द्या नावं सुद्धा लिहून घ्या औषधाची कोणाला लागले तर. टाटा मिट्री घेऊ द्या नाही तर निराया कतर घेऊ द्या. राऊंड अप घ्या नाही तर M45 घेऊ द्या नाही तर तण लोळ्याचं M35 घेऊ द्या. कोणतंही औषध पोराने पिऊ द्या. पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो. शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात. इकडून नळी घाली त्याने इकडे काढली. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामो खाकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय. एक आता माणूस मरतो कसा मरून दाखवतो. ऐका बारीक आता फार जन्मापासून मरेपर्यंत सांगितलं तुम्हाला. आता याची ताकद कमी होती. याची ताकद कमी होती. शरीर थकलं आणि त्या म्हाताऱ्याला मरताना वासना तयार होती. आणि वासना तयार झाली का तिचा भाऊ यम येतो आणि त्याच्या अंगावर बसतो. म्हणजे त्याचा श्वासवास बंद होतो. माणसं लगेच त्याच्या नागपुडीत कापूस घालतात. मेला माणूस. आता माणूस मेल्यानंतर माणसं रडतात. याचं एकच उत्तर माया. प्रेताजवळ माणसं रडतात याला एकच उत्तर माया. कारण रडणाराला माहित आहे काही झालं तरी हा परत उठणार नाही तरी माणसं रडतात. याचं कारण चमड्याच्या शरीरावर आपण केलेलं प्रेम आणि त्या प्रेमाचं रूपांतर होतं मायेत. आणि मायेत रूपांतर झाल्यामुळं अनायासेच माणसाला कंठ दाटून येतो. हा मग जास्त मुली रडतात किंवा पाहुणे रावळे रडतात मुलं रडतात. याचं कारण आहे ती माणसं कशात गुंतले मायेत गुंतले. आता ते प्रेत जेव्हा पडलं जातं त्या प्रेताला आपण काय करतो जाळायला नेतो. बसणाऱ्या सगळ्या लोकांना पाया पडून सांगतो प्रेत जाळायला न्या तुम्ही. पण प्रेत जाळल्यानंतर त्याची जी राख आहे ती राख आपण सगळे माणसं नदीत टाकतो. तुमच्या पाया पडतो सगळ्या लोकांच्या. मेलेल्या माणसाची राख आजपासून नदीत टाकू नका. टाका ती गोणीत भरा. काय एक गोणी राख भरेल ती घरी घेऊन या. शेतात एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यात ती राख टाका आणि त्याच्यावर आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. हा खरा पराक्रम आहे. आणि 1 वर्षभर आई वडिलांची आठवण म्हणून त्या झाडाला पाणी घाला. बापासारखी झाड सावली देईल. आज 5-6 वर्ष तुम्ही अभ्यास करा शेतकरी वर्ग.
पाऊस हा फक्त धरण क्षेत्रातच पडतोय. याला कारण झाडं कमी झाली आणि शेतकऱ्यावर येणारी संकट ही इथून पुढे अशीच येत राहणार. 6 वर्षे पाऊस नव्हता, यंदा